हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत बॅटिंग करण्याकरता। स्ट्राइक एंडला अभिषेक, नॉन स्ट्राइक एंडला असेल त्याच्या सोबतीनं मोनो। त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल सौरभ। पहिला बॉल या षटकातील, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली बॉलर, सुरेख कॅच, पहिली विकेट डाऊन होईल। अभिषेक बॅक टू द पवेलियन, गॉन। धन्यवाद निजी। सातवी प्रीमियर लीग आपण पाहू शकाल आणि त्याच्या नावावर हे असलेलं गीत आपण ऐकत आहोत। जबरदस्त आयोजन नियोजन। यावेळेस जर पाहिलं तर ऑन साइड करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, चेंडू जाईल। यावेळेला डॉट, जबरदस्त बॉलिंग करतोय मिस्टर सौरभ। दोन बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत, एक विकेट त्याला प्राप्त झालेले आहे। सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड द विकेटने, फुल टॉस बॉल खेळायचा होता समोरच्या दिशेने। चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल। पुन्हा एकदा डॉट, जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स सौरभच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। या ओव्हर मध्ये तो साकारत आहे आपल्या संघांकरता। सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड द विकेटने, ओव्हर पिच बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने। फिल्डर अवेलेबल आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण। यावेळेस जर पाहिलं फलंदाज बाद होईल, मोनू बॅक टू द पवेलियन, गॉन। सातवी प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर, सातवी प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर, प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर, सातवी प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर। जबरदस्त सुरुवात सौरभ याच्या ओव्हर मध्ये त्याने केलेली आहे। नेक्स्ट बॉल, या वेळेला जर पाहिलं तर डाऊन द लेग साइड, बॉलच्या हाताळणी, व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा, मिळेल एक अवंतर धाव। धावसंख्या 2 अंकांवर पोहोचले गेलेले आहे। जबरदस्त सुरुवात करतो या ओव्हरची मिस्टर सौरभ। भरपूर एक्सपिरियन्स आहे या बॉलरकडे, चांगला लाईन टू लाईन, विकेट टू विकेट, चांगल्या टप्प्यावरती त्याचं नियंत्रण आहे। लयबद्ध बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये। फुल टॉस बॉल करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जाईल। आता मात्र डॉट, काय कमबॅक करतोय बॉलर सौरभ। पहिला ओव्हर चालू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे। त्या ओव्हर मध्ये खूपच कमी धावा या येताना दिसत आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून। 2 धावांवर स्कोर कार्ड लागल्या गेलेले आहेत। नेक्स्ट बॉल, षटंपूल केला बॉलला, चेंडू जाईल काऊ कॉर्नरला, एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। फक्त सिंगल मिळेल, जास्त काही धावा मिळणार नाहीये। षटक संपलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 3 धावा। शिवांश फायटर या मॅच मध्ये देखील स्ट्रगल करताना दिसतोय, कारण भरपूर विकेट त्याचे डाऊन झालेले आहेत। शिवांश फायटर, विलास वाडान आणि जयेश पारधी यांचा संघ आहे। पहिल्या ओव्हर मध्ये खूपच कमी धावा त्याने बनवलेल्या आहेत। तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर गोविंदा। गोविंदा हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल। स्ट्राइक एंडला बॅटर असेल संतोष। मिस टाइम स्ट्रोक, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला। मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मयूर। आपण या मयूर यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता। बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर,
यावेळेस फोर्स करायचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. यावेळेला डॉट. गोविंदा 2 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत, 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत. जबरदस्त बॉलिंग करतो, इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर बॉलर आहे या संघाचा. चांगले प्रयत्न त्याच्या माध्यमातून तो करतोय. मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जर पाहिलं प्रॉमिसिंग शॉट येताना दिसत नाहीये बॅटरच्या माध्यमातून. वारंवार जर पाहिलं तर भरपूर चुकी करताना दिसत आहेत. बॅटर संतोष असेल स्ट्रायकिंग एंडला. बाबूदादा महाले यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. केबीएम स्पोर्ट्स सातिवलीचे ऑनर आहेत. यावेळेस जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला फटका खेळलाय, जबरदस्त आहे. पाय स्लिप झाला होता त्या ठिकाणी फिल्डरचा, परंतु प्रयत्न त्याच्या माध्यमातून अतिशय 100% देण्याचे आहेत. अमोल जाधव साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. मयूर ठरला गेलेला आहे. अमोल जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, त्यानंतर कोल्ड ड्रिंक. यावेळेस चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने, 1 धाव मिळेल जसं काही आता मात्र मिळणार नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्येवर स्कोर कार्ड 8 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. यस रिव्ह्यूची मागणी केली जाईल. आपण चेक करणार ओव्हर स्टेप चेक करणार आहोत. गोविंदा जबरदस्त बॉलिंग या ओव्हरमध्ये त्याने देखील केलेली आहे. फारच कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. आता आपण चेक करणार आहोत रिव्ह्यूच्या माध्यमातून. ओव्हर स्टेप चेक केलं जाईल. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. ही स्पर्धा सातिवली प्रीमियर लीग पर्व 5वा आहे. फायनल डे. या फायनल डे मध्ये आलेले सर्व दिग्गज मान्यवर खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. त्यानंतर पाटील नेटवर्क्स यांच्या माध्यमातून यूट्यूबवर जोडले गेले असेल. इट इज अ नो बॉल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय आलेला आहे. नो बॉल. ओव्हर स्टेप केलेला बॉलरने गोविंदा. या बॉलरने ओव्हर स्टेप केलेला आहे. चुकी झाली त्याच्या माध्यमातून. आता मात्र फ्री हिट बॉल असेल. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल या षटकातील. यावेळेस कटकाचा प्रयत्न, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. आता मात्र डॉट. स्ट्राईक एंडला बॅटर आहे मिस्टर बंटी. तो देखील स्ट्रगल करताना दिसतोय. प्रयत्न आणि सातत्य या 2 गोष्टी नक्कीच असले तर चांगला प्रयत्न, चांगला परफॉर्मन्स आपण देऊ शकाल. परंतु यावेळेस स्ट्रगल करताना दिसतोय बंटी हा बॅटर. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. यस फ्लॅमल बेक आणि फलंदाज होईल बाद. बंटी बॅक टू द पवेलियन गॉन. एकूरा ब्रदर्स भारी करतय स्पर्धेचं थाटात आयोजन. स्पर्धेचं थाटात आयोजन. नरेंद्र कुरा, कुणाल कुरा, निलेश
पुरा साथ देती हौशेन. हे गावदेवी आईचा आशीर्वाद आहे हो सर्वांवर. हे गावदेवी आईचा धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांवर. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहत आहोत या SPL सीझन 5 मध्ये. कुबरा ब्रदर्स यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचं गौरव करणारं गीत आपण ऐकलं. यामुळे सुंदर फटका कट केला बॉलला. चेंडू जाईल शॉट थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड खराब आहे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्येनं स्कोर कार्ड डबल फिगर मध्ये पोहोचले गेलेले आहे. 10 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 10 धावा. स्ट्रगल करताना बॅटिंग करणारा संघ शिवांश फायटर आहे. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद होईल. यतीश बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. काय बॉलिंग परफॉर्मन्स आहे या बॉलरची. त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर महेश 2 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 1 धाव त्याने खर्च केलेले आहे. 1 विकेट तो प्राप्त करतोय. नवीन बॅटर तन्मय आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. एका मागोमाग 1 विकेट डाऊन होताना दिसत आहेत शिवांश फायटर या संघाचे. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू ट्रॅव्हल इनटू द गॅप. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. 2 फिल्डर आहेत. बॉलला स्टॉप केलेला मैदानाच्या आतमध्ये. फेकी थोडीशी खराब. बॅकअप देखील खराब झालेला आहे या फिल्डच्या माध्यमातून. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. या 3 धावाने ऑफ द मार्क होतोय बॅटर तन्मय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 13 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 13 धावा. स्कोर नक्कीच वाढवावा लागेल. चांगले फटके मारावे लागतील. गॅप शोधून काढावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. हाफ टॅकर बॉल. सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली चित्र खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु थोडासा अपुरा राहिला गेला ऑन साईडला. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे सरकले जाईल. 15 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 4 बॉल टाकून दिलेले आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. महेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने आता मात्र फटका मात्र फसलेला आहे हवेमध्ये. चेंडू सुंदर कॅच टेकन बाय द फिल्डर अँड विकेट होईल डाऊन. धन्यवाद डीजे. संतोष हा बॅटर बाद झालेला आहे. तर नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आडव्या बॅटण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला 3रं. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाहिलं यावेळेला भरपूर विकेट एकंदरीत जर पाहिले या संघाचे 5 विकेट डाऊन झालेले आहेत. निम्मा संघ गारद झालेला आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड बॉलच्या ताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. शेवटचा ओव्हर बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल. अनुज स्वैरमारा करतोय. धावसंख्या 16 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉल चालनी करतोय बॉलर अनुज. खराब सुरुवात त्याच्या माध्यमातून. मागील 2 बॉलमध्ये त्याने केलेले आहे. धावसंख्या 17 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. कारण खूपच कमी धावा या मागील 3 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. ओव्हर पेज बॉल. फटका मात्र चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग लेगला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतील आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. जबरदस्त फटका. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून.
मैदानाच्या आतमध्ये ते चांगले संघर्ष करत आहेत संघांकरता. संघाची धावसंख्येनं स्कोर कार्ड 19 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. बॉलर सज्ज होईल मिस्टर अनुज. यावेळी ड्राईव्ह करता प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट बॉल प्रेशर क्रिएट करून जाईल बॅटिंग करणाऱ्या संघांवरती. जबरदस्त प्रयत्न करावे लागतील यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. धावसंख्या आहे 19 धावा. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल हवेमध्ये. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांनी. हाईट फॅक्टर आपण चेक करणार आहोत. नो बॉल असेल. धावसंख्या या 5 ने पुढे सरकले जाईल. 24 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. यावेळी सुंदर फटका. वॉट बॅटिंग. परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. फ्लिकचा फटका अद्यावत केला होता बॅटरने. मनगटाचा पॉवर जनरेटरने केला होता परंतु आउटफील्ड खराब आहे. विकेट कीपरच्या मागे मिळेल एक सिंगल धाव. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 25 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 25 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट. बॉलर तयार मिस्टर अनुज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉलला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जास्त काही आता मात्र मिळणार नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 26 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत. कमी वयाचे बॅटर आहेत परंतु चांगल्या क्षमतेने बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघांकरता. बॉलर तयार. या वेळेला जर पाहिलं भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात बॉलरने. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 27 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 4 बॉल टाकून दिलेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. अनुज या ओव्हरमध्ये भरपूर त्याने एक्स्ट्रा धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑप्टमच्या भरपूर बाहेर. बॉलच्या तळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवंतरच्या स्वरूपामध्ये धाव त्यांनी खर्च केलेले आहे. या बॉलमध्ये धावसंख्या 28 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे. चांगला लाईन चांगला लेंथ चांगल्या टप्प्यावर नक्कीच नियंत्रणबद्ध बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. अनुज तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. 5वा बॉल असेल. या वेळेला जागेवर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट टाकतोय बॉलर अनुज. भरपूर खराब बॉलिंग. मागील 3 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग केली होती सौरभ गोविंदा महेश या तिन्ही बॉलरने त्याच्या कामगिरीवरती पाणी फिरण्याचं कार्य केलेलं आहे बॉलर अनुज याने. धावसंख्या 29 धावा ऑन अ स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस आडोपणा खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे दुबे परिवार. ऑन साइडला जी व्हाईट अर्टिगा आहे ती थोडीशी बाजूला करा. तिचा काच रिफ्लेक्ट होतोय मैदानाच्या आतमध्ये. दुबे परिवार यांच्या माध्यमातून या बॅटरने जर षटकार मारला
तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सचिन करता कॅश प्राइज 1000 रुपये दिले जातील या बॅटरला. एका षटकाराकरता दुबे परिवार यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. चला व्हाईट अर्टिगा आपण बाजूला करा, जी मैदानाच्या बाहेर आहे ऑन साइडला. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण सुरेख झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 30 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे आणि 31 धावांचे लक्ष्य असेल. मैदानाच्या बाहेर ऑन साइडला लेग साइडला जी अर्टिका आहे सफेद कलरची ती थोडीशी बाजूला करा. टेम्पोच्या बाजूला जी अर्टिका कार आहे तिचा समोरचा काच रिफ्लेक्ट होतोय मैदानाच्या आतमध्ये. तर विनंती केली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहकार्य करा, थोडीशी बाजूला करा जेणेकरून कोणताही त्रास होणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच. चला रुदलजी पवार यांना आम्ही विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत केबीएम्स आणि गावठी वॉरियर्स या दोन संघामध्ये हा संघर्ष आपण इथून पाहणार आहोत. रुदलजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते इथून मात्र टॉस केला जातो. टॉस जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी वॉरियर्स या संघानं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले टॉस जिंकून. मॅच आपण इथून पाहणार आहोत जानवी फायटर्स अँड शिवान्स फायटर्स या दोन टीम मध्ये. मित्रांनो नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ करत असताना धावफलकावरती धावा जोडल्यात त्या म्हणजे 30 आणि जिंकण्याकरता 31 धावा इथून मात्र बनवावा लागतील. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. बाबू सोहनी अँड गोविंदा पाठक ही सलामीची जोडी तुम्ही इथून मात्र पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती मोडू चला मॅचला देखील सुरुवात झाली. एक सिंगल धाव पहिल्याच बॉल वरती आली आहे बाबू सोहनीच्या बॅट मधनं. ऑन स्ट्राइक वरती यावेळेस गोविंदा पाठक. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर मोडू. सुंदर ड्राईव्ह केलाय यावेळेस मिड ऑफ क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 2 अंकांवरती. दोन्ही चेंडूमध्ये 2 धावा इथून मात्र बनवल्यात. लक्ष आहे 31चं. चला लवकरात लवकर मॅच संपली पाहिजे.
पुढील बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धीम्या गतीने लेन फेकली गेली होती. हलकीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न इथून मात्र गोलंदाजाने केला होता. 2 धावा इथून मात्र मिळतील. 2 धावाने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 4 अंकांवरती 31चं लक्ष आहे. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. एक सिंगल धावेते. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिर आहे 4 अंकांवरती. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. 31चं लक्ष. बाबू सोनी ऑन स्ट्राईक. मोनूचा पुढील बॉल. जोरकस मारण्याचा प्रयत्न. हलकीशी बोटं फिरवली होती. पहा कालच्या दिवसामध्ये देखील असाच एक लो स्कोरिंग सामना झाला होता शिवांश फायटरच्या बाजूनं. परंतु चांगली बॉलिंग राहिली होती. प्रज्वल 11च्या विरोधामध्ये तो मॅच जवळजवळ 25 धावांचं लक्ष. यावेळेस फुल टॉस बॉल. बिमरचा इशारा आलाय. 1 धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. गोविंदा पाठकनं थांबवलं गेलंय. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा तडाखा पेश केला जाईल का हे सध्या तरी गोविंदा पाठकच्या मनामध्ये आहे. इथून जर मोठा बिग हिट आला तर मग धावसंख्या आणखी पुढे जाईल. सध्या तरी धावफलक पाहिलं तर पोहोचले गेले 6 अंकांवरती. इथून मात्र फ्रीडम मिळाला गेलाय. स्वतंत्र असणार आहे मोठा फटका खेळण्याकरता. पुढील बॉल हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. आणि इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 8 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपला गेलाय. 18 बॉल आणि अजूनही 18 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता धावा हव्या आहेत. त्या म्हणजेच 18 चेंडू 23 धावा. नेक्स्ट मॅच गावदेवी वॉरियर्स आणि KBM बिरसा मुंडा स्पोर्ट संघा विरुद्ध होणार आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. अभिषेक आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. इथून गुच्छाने विकेट पकडले तर मग मॅच बनवू शकते किंवा मग जास्तीत जास्त चेंडू जे आहेत ते तुम्हाला डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावं लागतील. अशा प्रकारची काहीतरी चमत्कारी गोलंदाजी ही इथून केली जाईल का. पुढील बॉल पुन्हा एकदा सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिर आहे 9 अंकांवरती. पुढील बॉल लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी यावेळेस ऑन साइडला खेळले गेले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील यात काही शंका नाही आहे. तर खाली क्षेत्र होतं आणि खाली क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळले होते. माइंड स्ट्रोक पुढील बॉल यावेळेस फुल टॉस बॉल. विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहिला तर मग झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज गोविंद पाठक बॅक टू द पवेलियन.
पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र न्यू बॅटर आपण पाहतोय. मनीष आलेत आणि मनीषने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट हलकीचे लिडिंग एज. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 13 अंकांवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ इथून संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत 13. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 18 धावा हवेत. 12 चेंडू 18 धावा. इथे आपण पाहिलं तर मग आकाश कांबळे आणि प्रमोदजी थांबणे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. सातिवली प्रीमियर लीग 2026 पर्व आहे 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. फुल टॉस डिलिव्हरी एलिव्हेशन आहे परंतु डिस्टन्स कापू शकले नाहीयेत आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये पकडला गेलाय बाबू सोहनी याचा झेल. बॅक टू द पवेलियन. बाबू सोनी आउट. पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर आपण पाहिला तर महेश आहेत, परंतु चेंडू अगदी डाव्या एसटीच्या पलीकडे फेकला गेला. इथून मॅच बनवली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर मग तन्मय आलेत आणि तन्मयनं निश्चितच धावा देखील खूप चांगल्या बनवल्या आपल्या संघाकरता. कालच्या दिवसामध्ये देखील 8 नंबरवरती येऊन तन्मयनं चांगलं बॅटिंग केली होती. ओ यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग हातातून निसटलाय आणि हा बीमर बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. 2 मोकाशी बाप और बेटा. यस, या ठिकाणी आपण पाहतो स्माइल आहे मुलाच्या चेहऱ्यावरती देखील. यावेळेस अजून एक डॉट बॉल, सॉरी व्हाईट बॉल. पहा कुशल आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये परशुराम. धाव फलक पुसले गेले ते म्हणजे 17 वरती. तन्मयचा पुढील बॉल. ओ जरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला गेलाय. हा चेंडू येतोय डॉट. धाव फलकावरती 17 आहेत. इथून आपण पाहिलं तर मग अजूनही धावा बनवावा लागतील. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ओ अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये. 9 चेंडू 14चं समीकरण इथून असणार आहे. तन्मयने इथे मात्र वापसी केली आहे. अगोदरचे चेंडू आपण पाहिले तर मग एक्स्ट्रा हाताळले होते. आता मात्र इष्टांच्या मागून काहीतरी मासच दिलाय परशुराम मुकाशी याने. यावेळेस अजून एक वाईड बॉल. हा कुशलाला खूप टेन्शन होतंय असं वाईड बॉल टाकल्यानंतर. पॉइंट क्षेत्रामध्ये आहेत कुशल मुकाशी. अजून एक वाईड बॉल.
लेंथ अँड लाईन मध्ये झाली आहे बिघाड. आणि तेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तन्मयकडनं जी गोलंदाजी व्हायला हवी ती मात्र होत नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 5 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये फेकलेत. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय शेल आणि संपलाय फलंदाज मनीषचा खेळ आउट. आता इथून आपण पाहिलं तर मग 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. हा 7-12चा उतारा, सॉरी 8 आहेत. 8 बॉल 12 धावांची आवश्यकता. त्याने वाट 8 चेंडू 12ची गरज. पुढील बॉल, ओ पुन्हा एकदा हा वाईट बॉल. भरपूर वाईट चेंडू फेकलेत तन्मयनं. धावफलक पुसले गेले 20 अंकांवरती. इथून 11 धावांची आवश्यकता असणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. ऑन साइडला खेळले गेलेत, प्रोटेक्शन आहे मागे. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. क्रुशल होते बॅकअप साठी, परंतु चेंडू थोडासा लांब राहिला. 3 धावा इथून मात्र पलून पूर्ण केलेत. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय. 7 मध्ये 7 अजून एक वाईट बॉल. पहा भरपूर वाईट चेंडू हाताळलेत या ओव्हर मध्ये तन्मय याने. श्रीनाथ भक्ते यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलं गेलंय क्रुशल याला. 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. झेल पकडला तर मग 200 रुपयाचं पारितोषिक श्रीनाथ भक्ते यांच्या माध्यमातून. आणि आमच्याकडनं देखील 100 म्हणजे 300 इथून दिले जातील कॅच पकडला तर. त्यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र आली आहे. धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 25 अंकांवरती. इथून 6 धावांची आवश्यकता असणार आहे. पहा ह्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदर चेंडू हाताळले गेले 13 चेंडू फेकले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग वाईट बॉलची संख्या आहे 6 वाईट बॉल फेकले. म्हणजेच हनुमंत रायांच्या अगदी शेपटीप्रमाणे हे षटक अगदी वाढतच गेलं. बॉलिंग ट्रॅक वरती बंटी ऑन साइडला खेळले गेले. झेल खूप महत्वाचा आहे, परंतु खेळ खल्लास केलाय. आणि अशा प्रकारे आपण इथून पाहिलं तर मग जान्हवी फायटर्स टीमनं हा मॅच इथून जिंकलाय आणि क्वालिफायच्या दिशेने तिकीट मात्र काढण्याचा प्रयत्न असणार आहे. नेक्स्ट मॅच इथून आपण पाहणार आहोत. आणखी दोन दिग्गज संघामध्ये एका बाजूने संघ आपण पाहणार आहोत गावदेवी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने संघ आहे केबीएम स्पोर्ट. परंतु नुकताच झालेल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील.
मॅन ऑफ द मॅच गोज टू बाय मिस्टर सौरभ. पहिला गोलंदाज त्याने एक विकेट आणि एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये घेतला आणि 3 धावा दिल्या होत्या, म्हणूनच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सौरभ या खेळाडूला. चला सौरभ, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता मैदानाच्या आतमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने गावदेवी वॉरियर्स संघ, दुसऱ्या बाजूनं संघ आहे तो म्हणजेच KBM स्पोर्ट. गावदेवी वॉरियर्स संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि इथून मात्र बॅटिंग करावी लागणार आहे, ती म्हणजेच KBM स्पोर्ट या संघाला. सदानंदजी लोखंडे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे सातिवली प्रीमियर लीग 2026 मध्ये. वेलकम.